श्री शिवाचार्य गुरुमाऊलींच्या परंपरेतील चालू असलेला 18वा सर्वधर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताहाचा आज सांगतीचा दिवस प्रसादिक दिन आहे आणि या प्रसादाची सेवा मला वाटत नाही की हे राजशेखर गुरुमाऊलींच्या मुखातून शब्द निघाले तर
बाबा लक्ष्मण महाराजांना माहिती होतं की गुरूंचा प्रसाद मिळाल्यानंतर काय अनुभूती होते, आणि मग त्यांच्या भावभक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात तपोनिधी जगद्गुरु 1008 प्रसिद्ध महास्वामींनी त्यांना साक्षात्कार दर्शन दिलं. त्यांना साक्षात्कार झाला कुणाचा, तर ते प्रसिद्ध महास्वामींचा. आणि तेथेच त्यांनी प्रसिद्ध महास्वामींना गुरु म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्याकडून मंत्र प्रसिद्ध स्वामींनी त्यांच्या जिभेवर मंत्र काढलं आणि त्यांना आज्ञा दिली. त्यांना सरस्वतीचा आशीर्वाद दिला आणि त्यांना आज्ञा केली कोणती, या शिव संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याची. त्यांना शिवावर, या शिवतत्वावर जे आपले अष्टावरण आहे गुरु लिंग जंगम यांच्यावर अभंग रचण्याचा आदेश दिला. आणि म्हणून तुम्ही त्यांची वाणी बघा, किती प्रकार आहे, किती अमोघ आहे. हे आहे खरं ज्ञान. हे फळ आहे आत्मसाक्षात्काराचं, हे फळ आहे गुरुभक्तीचं. हे कशाने मिळालं, तर त्यांनी 3 सेवा केल्या: भूसेवा, अंगसेवा आणि भावसेवा. भावसेवा म्हणजे काय, तुमच्यामध्ये आणि गुरुमध्ये भिन्नत्व नाही. तुमचा अपमान म्हणजे गुरुचा अपमान आहे आणि गुरुचा अपमान म्हणजे तुमचा अपमान आहे. गुरुची स्तुती होणं ही तुमची स्तुती होण्यासारखं आहे. हा भाव समर्पण आहे. हा भाव लक्ष्मण महाराजांचा समर्पित होता. कुणाप्रती, परिस्थिती स्वामी. राष्ट्रसंतांनी सुद्धा कधी अहंकार आपल्या मनामध्ये धरला. त्यांचं कार्य कुणाकरिता होतं, तर ते मनमत स्वामींकरिता होतं, समाजाकरिता होतं. म्हणून तुम्हाला सांगतो, त्यांनी ही पदयात्रा सुरू केली. पदयात्रेमध्ये पण सुद्धा दुसरे भजन पण होते, पण कोणतं भजन चालायचं, गुरुराज भाऊ होतो तेव्हा माझा जयघोष आहे. आणि आपलं संबंध जीवन मनमत माऊलींकरिता, समाजाकरिता समर्पित केलं. दुसरी सेवा, अंगसेवा. आपल्या हातून सद्गुरूंची यथाशक्ती जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची. त्यांचे कपडे धुणे असतील, सर्व काही, त्यांचे पाय धपणे व सर्व, ती अंगसेवा. भूसेवा, गुरुचं स्थान, मठ, तिथं आपली सेवा देणे, तिथे झाडू मारणे, सगळं काही. ही 3 सेवा लक्ष्मण महाराजांनी केल्या आणि मग त्यांना ज्ञानबोध प्राप्त झाला. आणि तो बोध काय होता, तर म्हणजे प्रसाद. आणि त्या प्रसादाच्या सामर्थ्य एवढं आहे की जेवढे काही षडविकार आहेत, काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्सर, अहंकार, या सर्वांचा तात्काळ क्षणिक क्षय झाला. आणि म्हणून म्हणतात
मी तू म्हणालो रे मी तू म्हणालो ज्या गुरूंचा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला, ज्या गुरूंची आपण सेवा केली, त्यांना अमरण विसरायचं नाही. संत म्हणतात, ज्यांच्या कृपेचा बहुलाभ झाला, जन्मांतरीचा गुरुराज आला. श्री गुरु ऐसा मज बोध केला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. आणि त्याच्यानंतर म्हणतात, आता बघा आपल्या आप्पा स्थूल रूपाने आपल्यामध्ये नाही, पण तरी पुढे म्हणतात, स्वरूप माझे मज दाखविले, देहित्व माझे मज हित केले. काय? देहित्व माझे मज हित केले, ऐसा जयाने उपकार केला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. आणि त्याच्यानंतर म्हणतात, अखंडत्व माझ्या हृदयात आहे. सद्गुरु कुठे? बाप्पा कुठे? आपल्यामध्ये. अखंड माझ्या हृदयात राहे, सबाह्य देही परिपूर्ण पाहे, टाकोणी मजसी नाहीच गेला. बाप्पा कुठे गेले? का सोडून गेले? टाकोणी मजसी नाहीच गेला, विसरू कसा मी गुरु पादुका. जेव्हा जी संसारामध्ये लागतो, लक्ष्मण महाराज पण संसारी होते, पण तेव्हा त्यांना ज्ञानबोध झाला, त्यांना त्यांच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं. केव्हा? जेव्हा संसार तुम्हाला दुःख देतो. भौतिक दुःखे हे आत्मशांतीचा एक संकेत आहे. जर तुम्हाला आंतरिक शांती पाहिजे तर तुम्हाला भौतिक दुःखे भोगावी लागणार आहे. आणि म्हणून पुढे म्हणतात, संसार व्याळे मजडंक विले, परमार्थ बोधे विष उतरविले, माझ्या बरी हा उपकार केला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. एवढं परम उपकार, मला माझं स्वरूप दाखवलं, राष्ट्रसंतांनी दाखवलं की बाबा तू हे देह नाहीयेस. राष्ट्रसंतांनी दाखवलं की तुझं कोण नाहीये, तुला कोण नाही, नाव नाही, गोत्र नाही, काही नाही, तू एकच आहे. ते कोणतं तत्व? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते एक तत्व आपल्याला दाखवलं. अक्षय सुख काय आहे? ते तत्व आहे, शिवतत्व, परब्रह्म. तुम्हाला सांगतो, असाच तुमच्यापैकी एक व्यापारी होता. त्याची लेकरं लहान होती. त्यांना विचार काय केला की बाबा आजकाल काय सोन्या आणि प्रॉपर्टीला भाव जास्त झाला आहे का? आज एक प्लॉट घेतलं किती? 1 कोटीचं. पुढच्या महिन्यापर्यंत 2-3 कोटीला चालले का नाही? तर हुशार होता, धर्माबादला प्लॉट घेतला. कुठं? धर्माबादला. लेकरं छोटी होती,
1-2 महिन्याची लेकरं होती. तर लेकरांकरिता भविष्याचा विचार केला त्याने आणि एक प्लॉट घेतलं, 6 मजलीचं घर बांधलं आणि तिथं वेळेगावला सोडून जावं का? शेजारी बोलतो त्याचं काही गावाचं देणं घेणं आहे का? गावाचा विकास केव्हा होतो? जेव्हा सर्वजण गावामध्ये राहून एकोप्याने एका छत्राखाली जाती भेद न करता गावाकरिता विचार करतात, तेव्हा खरा गावाचा विकास आहे. तुमच्या गावामध्ये काही लिंगायत असतील, काही एसटी असतील, काही एससी असतील, काही ओबीसी असतील, कोणी VJNT असतील, कोणी शूद्र असतील, कोणी मुस्लिम असतील, त्यामध्ये त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन गावाच्या विकासाकरिता मुद्दा घेतला पाहिजे. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा. भगवंत भेद करत नाही तर आपण का करा? भगवंताची दृष्टी सर्वांकरिता समान आहे, ज्ञान चक्षु आहे. तर आपण पण भगवंत आहोत, मग आपण पण प्रत्येकाला समान आखलं पाहिजे. त्याचं कुळ काय, त्याचं गोत्र काय, त्याचं आडनाव काय, याच्यावर भेद करता कामा नये. तर प्रॉपर्टी घेतली, कुठे धर्माबादला 6 मजलीची बिल्डिंग बांधली, आता राहता येणार नाही विळेगावला सोडून, म्हणून काय केलं, किरायेदार घेतले. 6 मजली, 1 मजलीला 1 किरायेदार, तसे किती 6 किरायेदार आले. पण होता हुशार आणि कंजूस होता. मीटर लावलं नाही, डायरेक्ट त्याला मेन कनेक्शनला वायर टाकले घराला. मीटर होतं का? नव्हतं. जे काही ते घराची ते टॅक्स वगैरे असते तिथं, आता तर डिजिटल झाले, आधी तेवढं नव्हतं. नगरपालिकेची चिठ्ठी वगैरे शासनामध्ये नोंदच नाही, पण सगळे पत्र तर आहे. किती 25 वर्ष झाले, मुलं मोठी झाली, लग्नाच्या वेळेला तेव्हा त्याला आठवलं की बाबा, मग गेला म्हणजे जायचा आणि भाडं घेऊन यायचा. वर्षातून 2दा जायचा, दिवाळीला जायचा आणि चैत्र मासामध्ये जाऊन भाडं घेऊन यायचा. 25 वर्ष झाली, ते घर मालक 6 किरायेदार तिथंच राहायचे. मग आता 25 वर्ष झाली, मग गेला, म्हणला आता माझी पोरं मोठी झाली तरी तुम्ही रिकामं करा. 25 ते म्हणले, असं कसं रिकामं करा? 25 वर्षापासून राहिलोच आम्ही, आता हे आमचं घर आहे. कुठं कुणाचं घर आहे? आमचं घर आहे. तुमचं काय? काही नाही. इथं कोणाची सत्ता चालणार? कुणाची? आणि घर मालक कोण? घर मालकाला तर काहीच नाही. घर मालकाची चलेला, कुणाची चलू लागली? त्या 6 किरायेदाराची. वेळेगावचे लोक थोडे शिकलेले होते, मग कोर्टामध्ये केस गेला. कुठं? कोर्टामध्ये. पण ह्याच्याकडे पुरावेच नको. लाईट बिल भरलं नाही, काही नगरपालिकेची पावती नाही. आणि ते लोक 25 वर्षापासून राहिलेले, ते लोक हुशारचे, आपापल्या मीटर बसवले, सगळं केले आणि त्यांनी दाखवलं, आम्ही 25 वर्षापासूनच राहिलो, हे घ्या पावती, आम्ही लाईट बिल इथं भरलेलं, सगळं हे केलेलं दाखवलं. आता हारला की सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, तिथं पण विरोधामध्ये निकाल लागला. मग पुन्हा निराश होऊन आला. कागदपत्र ते घरचे घेतलेले तेवढेच होते, जमीन खरेदी केलेली, घर बांधलेलं तेवढंच संपलं. मग जात असताना संतांची भेट झाली. झाडाखाली बसले होते, म्हणले इकडे काय झालं, निराश दिसायला. मग सगळं कथन सांगितलं. तर महाराज म्हणले, एक काम कर, तसं पण तू हारलास, जे घर आहे ते माझ्या नावानं कर. संत काय म्हणले? जे घर आहे ते माझ्या नावानं कर. का? म्हणजे माझ्या नावावर जरी झालं तरी सत्ता कुणाची आहे? त्या 6 किरायेदाराची. तुझं पण आता घर राहीलच नाही, मग ते काय कर, माझ्या नावानं घर कर. म्हटलं महाराज, मी इथं संसारी माणूस, मला सगळं माहित आहे, मी इथं, तुम्ही तर संन्याशी हो, तुम्हाला काय कळणार आहे? महाराज म्हणले, समजा काही जरी झालं नाही, तुला परत देऊन टाकतो, मला देऊन तरी दे. त्यांनी संतांवर विश्वास ठेवला. कुणावर विश्वास ठेवला? त्या किरायेदारावर ठेवता कामा नये. तुम्ही कुणावर विश्वास ठेवा ना ठेवा, तुमच्या बायकोवर ठेवा, कारण आजच्या काळामध्ये कुठून पण पैसे येतात.
तांदळातून पैसे निघते, कुठून कुठून निघतात की काय ते. हा लाडकी बहीण. हा. तर बाबा सगळं काही स्वाधीन केलं, कुणाला? संताच्या स्वाधीन केलं, समर्पित झाला आणि म्हणला महाराज हे सगळं काही तुमच्या चरणी ठेवलं, हे सगळं काही तुमच्या चरणी ठेवलो, हे घर सगळं तुमच्या नावाने केलं. आणि महाराज हुशार होते. महाराज गेले आणि म्हणले, हे तिथं गेले, जे किरायदार होते त्यांना बोलवले, म्हणले हे माझं घर आहे. म्हटलं किरायदार म्हणले, मग महाराज ज्याचं घर होतं आम्ही त्याला चलू दिलं नाही, तुम्ही तर संन्यासी हो, तुम्हाला कसं चलू द्या? काय म्हणले, तुम्हाला कसं चलू द्या? म्हणले बरं तुम्हाला राहायचंय राहा, काही हरकत नाही, मला काय घरासमोरचं तेवढं अंगण द्या. मोठं अंगण होतं बरं, घरासमोरचं अंगण द्या, मी काय सप्ताह ठेवतो, सप्ताह झाल्यानंतर माझं निघून तुम्हाला काय करायचं करा. मग सप्ताह बसला कुठं? त्या अंगणावर. मोठं अंगण होतं, विळगावची सगळी मंडळी गेली कुठं? सप्त्याला. सप्त्याचं कसं, रात्रभर शिवजागर असतं, रात्रभर शिवजागर असतं, शिवनामाचा जय घोष असतो रात्रंदिवस. सकाळी सकाळचा शिवपाठ, पारायण, त्याच्यानंतर व्याख्यान, गाथा भजन, त्याच्यानंतर रात्रीचा शिवपाठ आणि मग कीर्तन आणि मग रात्री शिवजागर. मग पुन्हा सकाळचा शिवपाठ वगैरे दिनचर्या सुरू झाली की हो, एवढे मोठेचे मोठे भोंगे सुरू झाले. आता त्या किरायदाराला झोप येईना. ते दिवस कॅलेंडर आहे का, पहिला दिवस कट, आता किती 6 दिवस राहिले. दुसरा दिवस तसाच गर्द्यामध्ये गेला, दुसरा कट, तिसरा तसाच. कंटाळून गेले, रात्रभर झोप नाही, रात्री त्या भोंग्याचा आवाज, सकाळी भोंग्याचा आवाज, काय करावं? असं करत करत धीर धरला. 7वा दिवस गेला, पण तरी काय, जय जयाजी सदा शिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा नमो तुझे मग पुन्हा 8व्या दिवशी पहिला अध्याय सुरू झाला किंवा 8व्या दिवशी पुन्हा पहिला अध्याय सुरू झाला. आता घर मालक म्हणले, लोक म्हणले नाही महाराजांचं 21 दिवसाचं अनुष्ठान आहे, 21 दिवस चालणार आहे. डोक्याला हात धरून बसले, बरं चालते 21 दिवस. आणखीन काढा थोडं कॅलेंडरवर. 21 दिवस झाले, 22व्या दिवशी गेले. मग पुन्हा जय जयाजी सदा शिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा नमो तुझे देवादी देवा. मग पुन्हा पहिला अध्याय सुरू झाला किंवा 22व्या दिवशी काय करावं आता? आता तर वैतागून गेले महाराज, केव्हा संपणार आहे तुमचा सप्ताह? महाराज म्हणले, तुम्ही पोस्टर बघितलं का? नाही म्हणलं, कुठं लावलं? इथं बामणीच्या रोडला लावले. मग आले, बघितले तर काय, अखंड शिवनाम. सप्ताह नाही, काय नाव, काय अखंड शिवनाम, म्हणजे अखंड. आता वर्ष निघून गेला की हो, ह्यांचा सप्ताह काही संपना, आम्हाला इथं झोपेना. शेवटी कंटाळून महाराजाच्या डोक्यावर मस्तक ठेवले आणि म्हणले, महाराज निघून जातो. म्हणले काय, जे किरायदार होते 6 ते निघून गेले. आणि मग ते घर कुणाला मिळालं? घर मालक. तर तुम्हाला सांगतो, घर मालक कोण आहे? तर तो आपला आत्मा आहे. आपल्या आत्माला वंचित कोणी केलंय? तर या षडविकारांनी वंचित केलंय आपल्या आत्माला. आपलं हे घर म्हणजे शरीर आहे. या शरीरावर कोणाची सत्ता आहे? तर त्या 6 घर मालकांची आहे. क्राम, क्रोध, लोभ, मोह, दम, मत्सर यांची सत्ता आहे. तुझे करता करविता, तुझे करता करविता, तुझे करता करविता, तुझे करता करविता. देवा अवघी तुझी सत्ता, देवा अवघी तुझी सत्ता, तुझे करता करविता, तुझे करता करविता.
शरण जाई चित्त ठेवी त्यांचे त्या घर मालकानुसार सगळं काही समर्पित केलं. आपलं जे शरीर आहे, आपले जे काही अवयव आहे, ते सगळं काही कोणाला समर्पित केलं तर ते सद्गुरूंना समर्पित केलं. आणि सद्गुरूंनी बघा कसं हकालपट्टी केली. षडविकारांची हकालपट्टी झाली का नाही? आणि म्हणून म्हणतात मी तू पूर्ण मी तू पण नाही, अहम भाव नाही. एकाला अहंकार त्यागिता सर्व ही त्यागिले हो. अहंकार केला की तुझा मेन तुम्ही करत्या माणसाला काढा. बायको लेकरं सगळे निघतात बाहेर. निघतात का? तसं मग हे जेव्हा षडविकार नाहीसे होतात तेव्हा काय होतो? सुख ब्रह्मानंदी होय, 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 सुख ब्रह्मानंद होय, सुख ब्रह्मानंद होय. ब्रह्मानंदी होय. कुठं? ब्रह्मानंदी होय गगने आनंद नवाय. सुख कुठं? ब्रह्मानंदाकडे. संत या स्थितीचं वर्णन करतात. हा बघा आनंदी आनंद सगळीकडे ब्रह्मानंद. जर बघितलं तर इथे जागृत देवस्थान आहे. पण मी म्हणेल की आजचा दिवस हा सप्ताह म्हणजे त्या शंभूकरिता पुनर्स्थापनेचा दिवस होता. का म्हणजे झाला भक्तांचा हो जन्म, सुखी झाले त्रिभुवन. तुम्ही भक्त आहात आणि भगवान शिवाचं वास्तव्य कुठे आहे ते स्वतः शिव सांगतात. नाहं वसामि कैलासेन मेरोच मंदिरे मद्भक्ताय तिष्ठति तत्र तिष्ठामि. भक्तासाठी भूमंडळ, 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 भक्तासाठी भूमंडळ.
उदाहरण. खर तर या शंभू महादेवाला पुनर्जन्म प्राप्त झाला कशामुळे तर ते भक्तीमुळे. भक्तीचं सामर्थ्य एवढं आहे त्याचं तुम्ही साक्षात दर्शन घेतलं. किती वादळ होतं, किती पाऊस होतं, किती वारं होतं का नव्हतं? किती वारं होतं, हे अर्ध टेंट उडून गेलं तिकडे, होतं का नव्हतं? आम्हाला आमचे मलेश भाई येऊ देना गेले. महाराज तुम्ही गेले की सगळं विस्कळीत होते तिथे. तुम्ही जाऊ नका, पाऊस खूप पडले. टेंट मध्ये पाणी आल्यावर आता हे सगळं ऐकून मग मी रात्री आलो बघायला. पण थोडं इकडचं तिकडचं झालं होतं, पण तरी हे टेंट जसंच्या कसं उभारलं होतं. ते सामर्थ्य कोणाचं आहे भक्ती. तुम्हाला सांगतो, बरेचशी मंडळी म्हणली महाराज एकदा का विळेगावला पाऊस पडला असं आलं तर 2-2, 3-3 दिवस लाईट येत नाही. म्हणले का नाही? भरपूर जण म्हणले होते का नाही? 1-1, 2-2 दिवस लाईट येतच नाही. गरमीमध्ये काढावं लागतात दिवस. पण जेव्हा एवढं वादळ आलं, लाईट गेली, तेव्हा रात्री लाईट होती का नव्हती? तुम्ही होती का? ते सामर्थ्य कोणाचं आहे तर ते भक्तीवरचं सामर्थ्य, राष्ट्रसंतांचं सामर्थ्य आहे. तुम्हाला सांगतो, दुसऱ्या गावामध्ये तर असं झाड उडून पडले. काय झाड, मोठे मोठे झाड उडून पडले, रस्ते बंद झाले. कुठं इकडचं खांब तिकडं पडलं, लाईट बंद झाली. पण इथं झालं का तसं? हे त्याचं जिवंत उदाहरण आहे की राष्ट्रसंत इथे उपस्थित होते. भगवंत कुठे राहतो? जिथं तिथे नाम आहे. गुरुचा प्रसाद जिथे आहे तिथं भगवंत आहे. आणि गुरुचा प्रसाद मी आधीच सांगितलं म्हणजे काय आहे? नाम आहे. जिथं नामाचा गजर आहे तिथं सदाशिव स्वतः उभा राहतो. मन्मथ माऊलींचं वास्तव्य कुठं आहे? जिथं कीर्तन आहे, जिथं भजन आहे, जिथे शिवनाम आहे, तिथे मन्मथ माऊलींचं वास्तव्य आहे. ज्याप्रमाणे त्या घर मालकानं सगळं काही त्या संताच्या स्वाधीन केलं आणि संतांनी मूळ काय केलं? सप्ताह उभारला का नाही? संतांनी काय केलं? त्या छोट्याशा घरामध्ये सप्ताह उभारला. तर ते पण किती मोठी अडचण होती. तर भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या गुरुच्या प्रसादामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एवढी भवव्याधी चुकली तर बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती व्याधी आहेत, आपल्याला किती दुःख आहे. जी परंपरा इथं विळेगावचे किती आहेत? हात वर करा बरं. या किती आहेत? हात वर करा. किती आहेत? कामाला लागले तर बघा, मी तुम्हा सर्वांना आवाहन करू इच्छितो. साल कितीचा होता? 1980. 1980 बरोबर. किती दुर्जट काळ. त्या काळामध्ये लाईटची सोय नको, काही नको. तिथून धर्माबादवरून लाईट इथं आणावं लागली. छोटासा टेंट होता, 1-2 तिथं सप्ताह झाला पहिला या ग्रामामध्ये. तर आता आपल्याला सगळं काही सुख सुविधा आहे, तर आता सप्ताह का करू नये? जी परंपरा राष्ट्रसंतांनी इथं सुरू केली ती अखंडितपणे राहिली पाहिजे का नाही? तुमचं मत काय? जर तुमचं मत हो आहे तर जोरात गर्जना करा. संत शिरोमणी राष्ट्रसंत सद्गुरू महाराज की पार्वती मते शिव हर 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 भारत माता की जय, माता की वंदे शिवाचार्य महाराज की. जेवढा वेळ तिथं सप्ताह होईल, जेवढे शिवभक्त जण इथे जमतील तेवढ्याच वेळेस या शंभू महादेवाच्या डोक्यावरून अभिषेक होईल. कारण भगवंताला कुणाचा स्वीकार आहे? मोठ्या माणसाचा स्वीकार नाहीये.
कुण्या नेताचा स्वीकार नाहीये, कुणाचा स्वीकार आहे, तर ते भक्ताचा स्वीकार आहे. आणि भक्त केव्हा जन्मतो? एकच मागणं आहे. कोणतं? हृदय संकुष्टी आणि ते मागणं तुमच्याकरिता सोयीस्कर आहे, तुमच्याकरिता लाभदायक आहे, तुमच्याकरिता मंगलकारी मागणं आहे. ते म्हणजे राष्ट्रसंतांनी 1980 साली जी परंपरा सुरू केली त्याचा उगम आता आत्तापासून झाला. आत्तापासून ही परंपरा अखंडितरित्या ठेवणार का? ज्यांना ठेवायचा हात वर करा, बारका करा मोठा करा काही हरकत नाही, पण सुरू करा. काय सुरू करा. आणि मूळ म्हणजे एक महत्वाची गोष्ट सांगायची, आपण आपलं गाव छोटं आहे आणि जर आपल्या गावाची प्रगती करायची तर शिक्षण फार महत्वाचं आहे. पण काही जण बाहेर शिकायला जातात आणि मग नंतर आपल्या मूळ गावाला विसरून जातात. आपल्या घरी जेवढे काही मुलं असतील त्यांना शिकवा, कारण जेव्हा मुलं घडतील तेव्हाच देश घडेल आणि देश घडला म्हणजे तुमच्या गावाची प्रगती आहे. जेव्हा तुमच्या गावातून एखादा मुलगा वर जाईल, एका उच्च पदावर बसेल, तर तो कुठलाही म्हणल्या विचारल्यावर तो नाव काय घेईल? वेळेगाव थडीचा मी आहे. हा अभिमान कोणाचा आहे तर तुमचा. तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये एक मुलगी आहे, तिला शिकवा, तिला मोठं करा. अकाळीन तिचा विवाह करू नका. तिची जर इच्छा पुढे जाण्याची आहे, नोकरी करायची आहे, तिला जर पुढे शिकायचंय, शिकू द्या. उदाहरण समोर आहे, शिवानी
असं उदाहरण आपल्या प्रत्येकाच्या घरी होऊ शकतं जर आपला निर्णय ठाम राहिला. जरी लोक काहीही म्हणतील तरी लेख कुणाची आहे? तुमची आहे का लोकांची आहे? कुणाची आहे? तुमची आहे. तर त्याचा निर्णय लोक घेणार का तुम्ही घेणार? तर जेवढं होईल आपल्या लेखी बाळांना शिकवा. कारण जर वाचाल तर वाचाल हे एक शेवटचं म्हणणं आहे. आणि मग एवढा जन्म फेराय 84 लक्ष जन्म फेर ज्ञात अवचित प्राप्त नरदेह एवढं हे चक्र आहे. पुनरपि मरणम पुनरपि जन्मम पुनरपि जन्मे जठरेश. आणि जर यापासून मुक्त व्हायचे तर प्रसाद घ्यायचा. आणि लक्ष्मण महाराज म्हणतात
लक्ष्मण म्हणे घ्याहो जन्म मृत्यू सुख वाहो. मी तुम्हाला म्हणलं हे जाळ आहे, पुनरपि मरणम, पुन्हा मरण आहे, पुनरपि जन्म, पुनरपि मरणम, पुनरपि जननम, पुनरपि जनमे जठरेश. पुन्हा मरायचं आहे. आता तुम्ही आहात, अंत काय आहे? मरण आहे. मग पुन्हा 84 लक्षाची योनी आहे, मग पुन्हा जन्म होणार आहे. आणि या जन्मामध्ये येऊन आपण काय करणार आहोत? पुन्हा मृत्युमुखी पडणार. तर आपल्याला या सुख दुःखापासून अलिप्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त कशाला होत आहे तर मी सुरुवातीलाच 2 सांगितले. एक तर गुरुचा प्रसाद म्हणजे नाम, आणि दुसरा म्हणजे भावती भक्ती. जर मूळ बघितलं तर गुरु कधी लिंगैक्य होत नाहीत, शिवैक्य होत नाहीत. ते सातत्याने आपल्यामध्ये चैतन्य रूपाने, भाव रूपाने, शक्ती रूपाने आपल्या सोबत असतात. आणि म्हणूनच आपण इथे थांबतो. आता आणि मूळ महत्वाचं सांगायचं म्हणजे आता हा सप्ताह तुम्ही पुढे ठेवा. का म्हणजे गुरु सारखा असता पाठी राखा, तुम्ही घाबरू नका. का का म्हणजे तुमच्या पाठीमागे समर्थ सद्गुरु आहे. मी तुम्हाला म्हणतो, बांध कमर क्यों डरता है, देख प्रभु क्या करता. आता हे सुरू झालं. एक योग्य वेळ ठरवा, एक तिथी ठरवा. दरवर्षीप्रमाणे आपण त्या तिथीला सुरू करू. जे काही कमिटी असेल त्यांनी एक तिथी निवडावी आणि त्या तिथीपासून अखंडितपणे दरवर्षी हाच गजर, हाच शिवनाम दरवर्षी झाला पाहिजे. महादेव म्हणे प्रसादाची वेळ सुषुप्तीत काळ. आता तुम्ही म्हणताल महाराज प्रसादाचं कीर्तन नाही, पण प्रसादाला उशीर होतो. तर आता जास्त वेळ घेत नाही तुमचा. येथे श्रीमद वाङ्मय पूजा, श्रीमद शंकर पादयो. अर्पिता देव देवेश प्रियता सदा श्री प्रियता सदा. गुरुराज मामुनी राजा ही घडलेली सेवा, ही चौथी कीर्तन रूपी सेवा